छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसानीचे पंचनामे करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। चालण्यात पावसाचा जोर, नवीन बांधकाम केलेली विहीर खचली, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। पुण्याच्या मावळमध्ये पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, शेतीच्या कामांना वेग। कोल्हापुरात पन्हाळा तालुक्यात 12 मोटारींचं कासारी नदीपात्रात बुडाल्याने नुकसान, पाणी उपसासाठी बसवलेल्या शेतकऱ्यांच्या मोटारीचं नुकसान। बुलढाण्यात जोरदार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, 408 हेक्टर शेतावरील पिकं नष्ट। पुण्यात अतिवृष्टीचे 3 बळी, कर्वेनगर भागात झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू, खेड तालुक्यात मासेमारी करणाऱ्या तरुणावर वीज कोसळली, दौंड शहरात एका महिलेचा मृत्यू। पैठणमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, काढणीला आलेल्या पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल। मध्य रेल्वे अद्यापही 5 ते 10 मिनिटं उशिराच, काल पडलेला मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका। कोल्हापुरातील धोकादायक इमारतींना महापालिकेची नोटीस, संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय। गुजरातमध्ये पावसाची हजेरी, सुरत शहरात काही भागात मुसळधार पाऊस। सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। सांगली शहरातल्या आयर्विन पुलाजवळील पाण्याची पातळी आता जवळपास 17 फुटांवर पोहोचली आहे। सकाळपासून या पाण्याच्या पातळीत 1 फुटाने वाढ झाली, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। 8 दिवसांपासून सांगलीमध्ये पावसाची संततधार ही सुरू आहे, त्यामुळे आता नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। कृष्णा आणि वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे। 8 दिवसांपासून पावसाची संततधार ही सुरू आहे सांगलीमध्ये, त्यामुळे आता कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आयर्विन पुलाजवळील पाण्याची पातळी आता जवळपास 17 फुटांवर पोहोचल्याची माहिती समोर येते। चंद्रपुरात या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सुमारे 27,000 शेतकऱ्यांना एकूण 294 कोटींचा पीक कर्ज वाटप, शेतकऱ्यांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न। बोगस बियाणांच्या नियंत्रणासाठी बुलढाणा जिल्ह्यात 14 भरारी पथकं तैनात, बोगस बियाणांपासून फसवणूक होऊ नये म्हणून प्रशासनाची खबरदारी। वाशीमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात, नगरपंचायत प्रशासनाच्या वतीनं कारवाई, शहरात वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीनं मोहीम सुरू। ईडीचे नाशिक, शिर्डी आणि ठाणे ते छापे, मेसर्स केजीएस शुगर विरुद्ध ईडीची कारवाई। परभणीतून हज यात्रेसाठी यात्रेकरूंची लगबग, रेल्वे, ट्रॅव्हल्ससह खासगी वाहनांनी आता भाविक रवाना। परभणीत गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा, 14 जोडपे झाले विवाहबद्ध। बीडमधील केज तालुक्यातील महालक्ष्मी लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द, जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती।
भिवंडी एसटी स्थानकाचं रूप पालटणार, महिनाभरात ठेकेदाराची नियुक्ती होणार, पीपीपी तत्वांवर स्थानकांचं बांधकाम करण्यात येणार. सिल्लोडमधील शेतकरी आक्रमक, विविध मागण्यांसाठी पंचायत समितीवर बैलगाडी मोर्चा. सांगली दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदावरून 2 गटात वाद, इचलकरंजीचे आवाडे आणि जयसिंगपूरचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या गटात वाद. हिंगोलीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया, नगरपालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. सुरक्षा रक्षकाच्या भरतीबाबत सरकारचा प्रहारकडून निषेध, अमरावतीत प्रहारचं फाशी आंदोलन, शनिवारपर्यंत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. धाराशिवमध्ये कर्जदारांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण, बँका कर्जदारांकडून अनावश्यक इन्शुरन्स आणि अधिक व्याज लावून अपहार करत असल्याचा आरोप. सातारा कागल महामार्गाचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याच्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना, महामार्ग आणि उड्डाणपुलासंदर्भात हसन मुश्रीफ यांची पालकमंत्र्यांसह खासदार आमदारांसोबत बैठक. वृद्ध कलावंतांचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, प्रलंबित मागण्यांसह पेन्शन सुरू करण्याची मागणी. चंद्रपूरमध्ये वाघिणीची दहशत, रानगव्याची शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल. वर्ध्याच्या सेवाग्राम परिसरात दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीकडून 1,65,000चा मुद्देमाल जप्त. मोबाईल दुकानं फोडणारी टोळी परभणी पोलिसांच्या ताब्यात, चोरट्यांकडून 21,20,000चा मुद्देमाल जप्त. गायब तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला, जालन्यातील खळबळजनक घटना. मालेगावच्या बागलाण तालुक्यात एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडी, सोनं चांदीचे दागिने तसेच लाखो रुपयांची रोकड लंपास, चोरीच्या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण. भिवंडीतील सराईत चोरट्याला अटक, पोलिसांकडून 9 चोरीच्या घटना उघडकीस, चोराकडून एकूण 3,48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. सांगलीत वाहनांची चोरी, वाहन चोरून नेत असताना चोर सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिसांकडून चोराचा शोध सुरू. वर्ध्यात सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग, नागपूर हैदराबाद महामार्गावरील घटना, ट्रकसह सोयाबीन जळून खाक, लाखोंचं नुकसान. जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवर भीषण अपघात, वाहनाच्या धडकेत अपघात झाल्याची माहिती, दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.